शुभविवाह या मालिकेच्या 10 जानेवारीच्या भागामध्ये आकाश आता पाववाल्याची सायकल घेऊन "ओ काका, मी थोडा वेळ प्रॅक्टिस करू का?" असं म्हणत सायकल घेऊन प्रॅक्टिस करायला लागतो आणि म्हणतो, "ही कॅरियरवाली सायकल तुम्ही मला शिकवाल का?" अक्का म्हणतात, "ए आकाश, तुला हे जमणार आहे का?" आकाश म्हणतो, "हो अक्का, मला जमेल. कारण ना मी खरं तर सायकल राणीकडून सायकल चालवायला शिकलेलो आहे, पण ना ती सायकल अशी कॅरियरवाली नव्हती, त्यामुळे मला कॅरियरवाली सायकल चालवायला शिकायचं आहे." असं म्हणत आकाश हट्टाला पेटतो आणि आता सायकल शिकण्यासाठी लागतो. त्यावेळेला अक्का म्हणते, "काय बाबा, ह्या पोराला बायकोसाठी सायकल शिकायचं आहे." आणि ती पाववाल्याला सांगते, "दे बाबा, त्याला दे. दत्ता, त्याला दे सायकल चालवायला." मग दत्ता आता आकाशला सायकल चालवायला देतो. तोपर्यंत इकडे आता भूमी ऑफिसला येते आणि त्याच वेळेला दुष्यंत तिला मिळतो. दुष्यंत भेटतो त्यावेळेला भूमीला तो म्हणतो, "भूमी मॅडम, अहो तुम्हाला किती घाम आलाय, हा रुमाल घ्या की." पण भूमी त्याचा रुमाल घेणं टाळते आणि स्वतःचा रुमाल काढते आणि आपला घाम पुसून घेते. त्यानंतर दोघंजणं बोलत चालत चाललेले असताना दुष्यंत म्हणतो, "आज दुपारी आपण बाहेर जेवायला जाऊया का? म्हणजे इथेच बाहेर कॅन्टीनमध्ये जेवूया." यावरती भूमी म्हणते, "नाही, आकाशने माझ्यासाठी टिफिन दिलाय, त्याचं प्रेम दडलंय याच्यामध्ये आणि त्याने मला इतक्या प्रेमाने दिलेला टिफिन वाया घालवून मी बाहेर नाही जेवायला येऊ शकत. तो माझी आतुरतेने डबा संपवण्याची वाट पाहत असेल." असं आकाशबद्दल प्रेमाच्या गोष्टी बोलतात दुष्यंत चिडतो आणि तिथे असलेल्या एका खिळ्यावरती आपला हात जोरात धरतो आणि तो हात दाबतो. दुष्यंतला आता मात्र हाताला इजा होते, पण आकाशबद्दल भूमीने बोललेलं प्रेम त्याला सहनच झालेलं नसतं आणि त्यामुळे तो खूप चिडलेला असतो. हातातून रक्त यायला लागतं. आपल्या हाताला पट्टी बांधत तो विचार करतो, "आकाश, तुला मी सोडणार नाही, माझ्या आणि भूमीच्या मध्ये येतोयस तू." तोपर्यंत भूमी आता कॅन्टीनमध्ये येते आणि आपला टिफिन खायला लागते. टिफिन खाताना तिला आकाशची सतत आठवण येते. आकाशने सांगितलेलं असतं, "सायकल राणी, तुझा टिफिन तू पूर्णपणे संपव." तेच सारखं सारखं आठवत भूमी आता आवडीने डबा खात असताना इकडे आता अभिजित त्याच इनामदारांच्या कंपनीमध्ये येतो आणि दुष्यंत आणि अभिजित एकमेकांना आधीपासून ओळखत असतात. अभिजित म्हणतो, "काय दुष्यंत, तू इकडे?" दुष्यंत म्हणतो, "अभिजित, तू?" दुष्यंत म्हणतो, तुमचं इकडे काम तरी काय?" अभिजित म्हणतो, "अरे, हे इनामदार आहेत ना, त्यांच्याशी आमची डील झाले, त्या संदर्भात बोलायला आलोय, पण तू इथे?" यावरती दुष्यंत म्हणतो, "अरे, म्हणजे त्यांच्या मुलाची मी ट्युशन घेतो ना, म्हणून त्याची फी नेण्यासाठी आलोय." असं म्हटल्यावरती अभिजित म्हणतो, "काय तुझं काय चालू आहे? अजून मुलींचा लफडीखोरपणा करतोसच ना?" दुष्यंत म्हणतो, "नाही रे, आता मी सुधारलोय." अभिजित म्हणतो, "तू कसला सुधारतोयस रे? तुझ्या मागे म्हणजे तुला मुलींच्या मागे राहणं हे आवडतंच. आत्ता पण किती मुली, किती लफडी, बोल रे." यावरती दुष्यंत म्हणतो, "नाही रे अभिजित, असं काही नाहीये." त्यावेळेला अभिजित म्हणतो, "मी आत्ता आलो तेव्हा पाहिलं तुला कॅन्टीनकडे पाहत असताना. तिकडे कोणी मुलगी आहे का?" असं म्हणत अभिजित त्या साईडला वाकून पाहायला लागतो जिथे भूमी जेवत असते आणि त्याच वेळेला भूमीच्या डब्यामधून पोळीचा तुकडा खाली पडतो, म्हणून भूमी खाली वागते आणि अभिजित टोकवून पाहत असताना त्याला एक वेगळीच बाई दिसते. त्यावेळेला अभिजित त्या बाईला बघतो आणि म्हणतो, "दुष्यंत, खरंच? म्हणजे ही बाई तुझी चॉईस आहे?" यावरती दुष्यंत म्हणतो, "अभिजित, अरे इतक्या मेहनतीने मी नाव कमवलंय, तू हे असं माझं नाव न बदनाम करू नकोस. मी आता मुलींचा नाच सोडलाय, तुला सांगितलं ना." असं म्हणत दुष्यंत अभिजितला खोटं खोटंच बोलून तिकडून आता जायला सांगतो. अभिजित म्हणतो, "ठीक आहे, पुन्हा भेटू." अभिजित केल्यावरती दुष्यंत विचार करतो, या अभिजितने आज तर माझी वाटच लावली होती. जर का भूमीला समजलं असतं याला माझ्याबद्दल काय माहिती आहे तर खूप मोठी गडबड झाली असते. असा विचार करत दुष्यंत आता तिथून निघतो. तोपर्यंत आकाश आता कंटिन्यू 4 तास सायकल चालवत असतो, धडपडत असतो. कॅरियरवाली सायकल चालवायला त्याला आता खूप मजा वाटत असते. म्हणजे मजापेक्षा जास्त त्याला भूमीला घेऊन ऑफिसला जाण्यासाठी आनंद वाटत असतो. धडपडत असणाऱ्या आकाशला दत्ता सांगत असतो, "आकाश, राहू दे." यावरती अक्का सांगते, "अरे, प्रेमाचा जुनून आहे हा, त्याच्या बायकोसाठी तो हे सगळं करतोय. प्रेमाचा जुनून आहे, तू काही सांगून ते थांबणार नाहीये." मग दत्ता पुन्हा एकदा आकाशला सायकल चालवायला शिकवतो. आकाश सांगत असतो, "दत्ता, आता मला जमते ना?" असं म्हणत दत्ताला हात सोडून आकाश सायकल चालवतो. फायनली कॅरियरवाली सायकल आता आकाशला चालवता येते. मग रात्रीच्या वेळेला भूमी आता सगळी आवरावर करून झोपण्याची तयारी करत असताना आकाश म्हणतो, "सायकल राणी, तुझे पाय दुखतायत ना, तू बस इथे, मी तुझ्या पायाला छानपैकी आता गरम पाण्यात शेकून देतो." आणि तो भूमीला स्टूलवरती बसवतो आणि आता टब पाण्याचा आणून त्याच्यामध्ये पाय टाकतो. त्याला माहिती असतं की भूमी आज सुद्धा चालत गेले. भूमी सांगते, "आकाश, अरे कशासाठी?" आकाश मनात विचार करतो, "सायकल राणी, आज शेवटचे मी तुझे पाय शेकवणार आहे, कारण उद्यापासून तुला चालत जावं लागणारच नाहीये, तुला मी चालत जाऊ देणारच नाहीये." असं म्हणत आकाश आता भूमीचे पाय छानपैकी गरम पाण्यात टाकतो आणि उद्यापासून छानपैकी त्याला आता भूमीला आपल्या सायकलवरती
सोडायचं असतं ऑफिसला. भूमी आता मस्तपैकी पाय पाण्यात टाकते आणि रिलॅक्समध्ये मागे टेकून बसते. आकाश हे दृश्य पाहतच. दुसऱ्या दिवशी सकाळी आता भूमी ऑफिससाठी जायला तयार होते. ऑफिससाठी जायला तयार झाल्यावरती ती विचार करते, आकाश कुठे गेलाय? दरवेळेला जेव्हा ऑफिसमध्ये जायचं असतं तेव्हाच हा गायब होतो. मला वाटते माझ्या आधी तयार होऊन नवरोबा बाहेर बसलेले दिसतायत. असा विचार करत भूमी आटपते आणि बाहेर येऊन लॉक लावते तर पाहते तर काय, आकाश तिथे उभा असतो आणि एकटा आकाश उभा नसतो, तर आकाशसोबत सायकल असते. आकाशसोबत सायकल बघितल्यावरती इकडे भूमी सांगते, काय रे आकाश, ही सायकल कोणाची? यावरती आकाश म्हणतो, तो दत्ता आहे ना, अक्काकडे पाववाला येतो, त्याची ही सायकल आहे, मी त्याच्याकडून मागून घेतली. भूमी म्हणते, अरे पण त्याला नाही का लागणार? यावरती आकाश म्हणतो, सायकल राणी, तुला ऑफिसला सोडण्यासाठी आणि तुला ऑफिसमधून आणण्यासाठी तो मला सकाळ संध्याकाळ ही सायकल देणार आहे आणि त्याच्याकडून मी ही थोड्या वेळासाठी सायकल मागवले, तुला ऑफिसमध्ये सोडेन आणि घेऊन येईल. आकाशचं हे जेस्चर बघून भूमीला खूप आनंद होतो. म्हणजे आता खरंच आकाशसारखा नवरा मिळणं म्हणजे किती भाग्याचं आहे याचा भूमीला अनुभव पदोपदी येत असतो. आकाश तिला सांगत असतो, चल मी तुला सोडतो. तितक्यात तिथे अक्का येतात आणि म्हणतात, बाई खूप पोरी नशीबवान आहेस हो, म्हणजे किती वड पुजलेस, कुठचे वड पुजलेस ते काय मला माहीत नाही, पण आकाशसारखा तुला नवरा मिळाला ना, हे तुझं खूप मोठं भाग्य आहे. म्हणजे तुला आकाशसारखा मुलगा नवरा म्हणून मिळाला यासाठी तू काहीतरी पुण्य केले असशील. अगं तुला माहिती आहे का, माझ्या गाडीवरती बसला होता तेव्हा मला येऊन सांगितलं, आमच्याकडे पैसे कमी आहेत म्हणून सायकल राणी चालत जाते आणि चालत येते. तर तितक्यात आमचा पाववाला आला आणि पाववाला दत्ताला याने विचारलं की माझ्या सायकल राणीला ऑफिसला सोडायला तुझी सायकल देशील का? अगं ह्याला ही सायकल येत पण नव्हती, तर ही सायकल शिकण्यासाठी त्याने इतके कष्ट घेतलेत. पोरी खरंच तू खूप भाग्यवान आहेस, म्हणून तुला असा नवरा मिळालाय. असं म्हणत आकाश समोर आता मात्र अक्का भूमीचं खूप कौतुक करतात आणि भूमीला सांगतात की आकाश किती चांगला मुलगा आहे. यावरती भूमी म्हणते, आकाश अरे इतका का तू त्रास घेतलास? अक्का सांगतात, अगं इतकंच नाही, कंटिन्यू 4 तास तुझ्यासाठी हा सायकल शिकला. भूमी म्हणते, काय गरज आहे आकाश या सगळ्याची? आकाश म्हणतो, सायकल राणी तू चालत जातेस, तुला त्रास होतो, एक चांगला नवरा म्हणून मी एवढं तर करू शकतो ना. तसंही आपला महिन्याचा पगार मिळायला 1 महिना पडलाय, तोपर्यंत तू काय चालत जाणार का? आता तुला मी चालत जाऊ देणारच नाही. अक्का म्हणतात, खरंच हो, तुमच्या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम हे आता असंच राहू दे. असं म्हणत मात्र अक्का दोघांना एक प्रकारे आशीर्वादच देत असतात. भूमी आता आपल्याच नशिबावरती खुश होते आणि आकाशकडे प्रेमाने पाहत राहते. आकाश म्हणतो, ए सायकल राणी, तू काय माझ्याकडे पाहत बसणार आहेस का? चल सायकलवर बस. आणि आपल्या पुढच्या इकडे सीटवरती भूमीला बसवत आकाश छानपैकी तिला आता प्रेमाने ऑफिसमध्ये सोडायला जातो. भूमी तर आकाशकडे पाहते, लाजते, हसते आणि आता भूमीचा आनंद खूप गगनात मावेनासा झालेला असतो. दोघं जण सायकलवर बसून रस्त्याने छानपैकी आता मात्र गणेशवाडीच्या तिच्या ऑफिसला जायला निघतात आणि दोघं जण एकमेकांचा सहवास खूप एन्जॉय करत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये भूमीला साथ देणारा आकाशसारखा नवरा लाभल्यामुळे भूमीला आपल्याच भाग्याचा हेवा वाटतो. सायकल राणीचे पाय दुखणार नाहीत आणि ती रोज आता आपल्या सायकलवरून जाणार म्हणून आकाशला छान वाटत असतं. दोघांची ही केमिस्ट्री आता मात्र एकमेकांना दोघांच्या जवळ आणत असते. त्यातच आता एक दुष्यंत नावाचं हे नको ते वादळ समोर येत असतं. इकडे आता आकाशला भूमी फोन करते आणि आकाशला सांगते, तू मला न्यायला येऊ नकोस, मी येणार आहे, कारण ना मी लवकर निघाले असं काहीतरी ती आकाशला सांगते. आकाश म्हणतो, ठीक आहे सायकल राणी, मी तुला न्यायला येत नाही, पण तू लवकरात लवकर यायचं काम कर, कारण तुला यायला खूप उशीर होऊ शकतो, तर मी तुझी वाट पाहतोय. भूमी सांगते, हो आकाश, मी येते लवकर. असं म्हणत भूमी आता फोन ठेवते. फोन ठेवल्यावरती मात्र आता इकडे एक वेगळीच घटना घडते. आकाशला भूमीची काळजी असते, तो भूमीची वाट पाहत असतो. तितक्यात भूमीला यायला उशीर होत असतो आणि भूमी पाहते तर काय, रस्त्यावरती दुष्यंतला कोणीतरी मारून टाकलेलं असतं. दुष्यंतला स्वतःच्याच कर्माची शिक्षा मिळालेली असते. आता त्याचं डोकं फुटलेलं असतं आणि तशा अवस्थेमध्ये तो खाली पडलेला असतो. तोपर्यंत आकाश भूमीची वाट पाहत असतो. अजून भूमी का नाही आली म्हणून तो जेवत सुद्धा नसतो. अक्का सांगत असतात, पोरा खाऊन घे, पण आकाश काही ऐकायला तयार नसतो. त्याच वेळेला भूमी आता दुष्यंतला घेऊन चाळीच्या दिशेने येत असते आणि आकाश आणि अक्का दोघं जण भूमीची वाट पाहत असतात. भूमी दुष्यंतला या अशा अवस्थेत घेऊन आल्यावरती अक्का आणि आकाश दोघांनाही धक्का बसतो. दोघं जण
हे सगळं पाहतच बसतात. दुष्यंत मात्र आकाशकडे एकदम विजयी मुद्रेने पाहत असतो, जणू की त्याने स्वतःच हे सगळं करून मुद्दाम भूमीला आपल्याजवळ आणण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला असतो. त्यामुळे आकाश आणि आता अक्का हे पाहत बसतात. दुष्यंत विजयी मुद्रेने हे पाहतो. भूमी मात्र घाबरलेली असते. भूमीचा सहवास स्पर्श यासाठी दुष्यंतने स्वतःच डोकं फोडून घेतल्याचं एकंदर दृश्य दिसत असतं.